सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, भारतातील कोणत्या शहराला पिक सिटी म्हणतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए उदयपूर, ऑप्शन बी जयपूर, ऑप्शन सी रायपूर, ऑप्शन डी राजस्थान। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। हे जे उत्तर आहे भारतातील जयपूर शहराला पिक सिटी म्हणतात। हे जे उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 2 आहे, जगातील सर्वात जास्त डुक्कर कोणत्या देश पाळतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पाकिस्तान, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी अमेरिका, ऑप्शन डी भारत। उत्तर आहे जगातील सर्वात जास्त डुक्कर चीन देश पाळतो। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। तर क्वेश्चन 3 आहे, राष्ट्रपती निवडणुकीशी संबंधित बाबी कोणाकडे पाठवल्या जातात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए सर्वोच्च न्यायालय, ऑप्शन बी निवडणूक, ऑप्शन सी उपाध्यक्ष, ऑप्शन डी सदस्य। उत्तर आहे राष्ट्रपती निवडणुकीशी संबंधित बाबी सर्वोच्च न्यायालयाकडे पाठवल्या जातात। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। तर क्वेश्चन 4 आहे, भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयकरण केव्हा झाले? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 1950, ऑप्शन बी 1930, ऑप्शन सी 1920, ऑप्शन डी 1913। उत्तर आहे भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयकरण 1950 साली झाले। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 5 आहे, भारतातील सर्वात मोठे बसस्थानक कोणत्या शहरात आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गोरखपूर, ऑप्शन बी चेन्नई, ऑप्शन सी नवी दिल्ली, ऑप्शन डी बनारस। याचं उत्तर आहे भारतातील सर्वात मोठे बसस्थानक चेन्नई शहरात आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 6 आहे, जगातील सर्वात रुंद रस्ता कोणत्या देशात आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए अमेरिका, ऑप्शन बी इंडोनेशिया, ऑप्शन सी ब्राझील, ऑप्शन डी भारत। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। उत्तर आहे जगातील सर्वात रुंद रस्ता ब्राझील देशात आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 7 आहे, कोणत्या राज्यात सर्वाधिक लांबचा रस्ता आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पंजाब, ऑप्शन बी उत्तर प्रदेश, ऑप्शन सी मध्य प्रदेश, ऑप्शन डी महाराष्ट्र। उत्तर महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक लांबचा रस्ता आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 8 आहे, कांद्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा देश कोणता आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी अमेरिका। कांद्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा देश भारत देश आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 9 आहे, चंद्रावर पाण्याचा शोध सर्वप्रथम कोणत्या देशाने लावला? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी अमेरिका। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। तर चंद्रावर पाण्याचा शोध सर्वप्रथम भारत देशाने लावला। ह्याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 10 आहे, पांढरे हत्ती कोणत्या देशात आढळतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए थायलंड, ऑप्शन बी रशिया, ऑप्शन सी अमेरिका, ऑप्शन डी भारत। उत्तर आहे पांढरे हत्ती थायलंड देशात आढळतात। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 11 आहे, उंटाचे अंदाजे आयुष्य किती असते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 22 वर्ष, ऑप्शन बी 25 वर्ष, ऑप्शन सी 20 वर्ष, ऑप्शन डी 30 वर्ष। उत्तर आहे उंटाचे अंदाजे आयुष्य 30 वर्ष असते। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 12 आहे, राष्ट्रीय क्रीडा दिन कधी साजरा केला जातो?
आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 29 ऑगस्ट, ऑप्शन बी 30 ऑगस्ट, ऑप्शन सी 27 ऑगस्ट, ऑप्शन डी 28 ऑगस्ट। जो उत्तर आहे राष्ट्रीय क्रीडा दिन 29 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 13 आहे इंद्रधनुष्यात किती रंग असतात? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 5 रंग, ऑप्शन बी 6 रंग, ऑप्शन सी 7 रंग, ऑप्शन डी 8 रंग। याचं उत्तर आहे इंद्रधनुष्यात 7 रंग असतात। याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी। तर क्वेश्चन 14 आहे पेरूच्या फुलाची भाजी खाल्ल्यास कोणता आजार बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए मूतखडा, ऑप्शन बी मधुमेह, ऑप्शन सी मूळव्याध, ऑप्शन डी कॅन्सर। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। याचं उत्तर आहे पेरूच्या फुलाची भाजी खाल्ल्यास मधुमेह आजार बरा होतो। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। तर आपला लास्ट जो 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे स्टेट बँक ऑफ इंडियाचे जुने नाव काय होते? ऑप्शन ए महाराष्ट्र बँक, ऑप्शन बी बँक ऑफ इंडिया, ऑप्शन सी ICICI बँक, ऑप्शन डी यापैकी नाही। तर याचं उत्तर मला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही तुम्ही सबस्क्राईब करून घ्या। तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग GKच्या व्हिडिओमध्ये।